नमस्कार मित्रांनो, मी सचिन आणि फायनली मी माझी ऑफिशियल ब्लॉगिंग स्टार्ट करतोय। तर ह्या जर्नीमध्ये आपण बघणार आहोत माझ्या डेली लाईफबद्दल, माझं जिम रुटीन आणि अजून बरेच काही, ज्यात मी आणि माझे दोन मित्र रूमलाच कसे स्वयंपाक बनवणार आहेत, परत रूमची सगळी कामं कशी करणार आहेत मिळून। तर हे सगळं काही असेल या जर्नीमध्ये। अजून देखील खूप सारे आहे, बट मी आता सांगू नाही शकत ते सगळं। बाकी जसे जसे आपले डेली ब्लॉग अपलोड होतील त्यामध्ये तुम्हाला समजेलच पुढची माहिती। नेहमीसारखा माझा सकाळी सकाळी डेली रुटीन सुरू होऊन जातो। 5ला उठायचं, फ्रेश होऊन 5:30 पर्यंत जिमची तयारी करायची आणि जिमसाठी निघायचं। तर आता मी सध्या जिमलाच जातोय। तर मित्रांनो, जिमवरून परत आल्यानंतर आम्ही गेलो दूध आणायला आणि आजचा जो काही लागणारा सामान होता तो देखील घ्यायचा होता। आणि तो घेतल्यानंतर आम्हाला बाहेर भेटला आमचा मित्र, ज्याला आम्ही हाय केला, पण काही कारणास्तव त्याचा मूड खराब होता म्हणून त्याला लगेच बाय करावं लागले। आणि तसेच मग आम्ही हसत खेळत निघालो पुढच्या दिशेला। नंतर आम्ही आलो केळी घेण्यासाठी आणि तिकडे केळी घेताना मला दिसला एक छोटा मुलगा, जो की कोणाचा होता काय माहिती, पण छान होता। नंतर मी त्याचा घेतला एकदम तगडा सिनेमॅटिक शूट। नमस्कार मित्रांनो, जिमवरून आल्यानंतर आता तुम्ही तर पाहिलं की रस्त्यात आम्ही दूध आणि केळी आणि अजून बरंच काही सामान, जो लागणारा सामान होता आजचा, तो आम्ही आणला। आणि आता मी करत आहे दूध गरम केलं। आता दूध गरम झालंय, आता त्याला थंड करायला पाण्यात ठेवलंय। थोडं पाण्यात ठेवतं अशी एक टेक्निक आहे माझ्या मित्राची, तर तीच वापरतोय। आणि परत या कुकरमध्ये अंडे उकडायला टाकले होते, तर ते लगभग झाले आहे आता अंडे आता। आणि जो मित्र आहे तो आता आंघोळीला गेलाय। तर कसं आहे, एक म्हणजे टाईम सेविंगसाठी आम्हाला करावं लागतं ॲडजस्टमेंट, अल्टरनेटिव्ह कामं। अंडे वगैरे खाऊन इकडं रूमला परत जेवणाचं जे सामान आहे, मला तरी वाटतं आम्ही खिचडीच बनवू आज पण। आणि खिचडी बनवून झाल्यानंतर मग निघू आम्ही आणि खिचडी पॅक करून तिकडं ऑफिसला घेऊ। तिकडे सध्या तर थंड झालं असेल तर केळी पण आणली, तर दूध आणि केळी असं मिश्रण करून खाणार आहे। तर मग भेटू पुढच्या भागात।